नमस्कार, मी जुईली सुधीर पालव. ड्रीम लँड प्रोजेक्ट या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर लास्ट 2 व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील. त्यामध्ये मी माझी घेतलेली जागा, त्याचबरोबर जागा घेताना आपण काय काय गोष्टींची काळजी घ्यावी, या सर्व गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत. तर आत्ता मी तुम्हाला जागा घेतल्यानंतर जी पहिली स्टेप असते, आपण जागेवर काय काय करतो हे सर्व तुम्हाला दाखवते. फर्स्ट आपण जागा घेतल्या पहिला हा जो गेट आहे, ब्लॅक कलरचा जो गेट तुम्हाला दिसतोय, हा गेट आपण लावून घेतला, जेणेकरून आपल्याला आपण आतमध्ये जे पण काही काम करणार आहोत, झाडं लावणार आहोत, त्यांच्या सेफ्टीसाठी गेट असणं खूप गरजेचं आहे. कारण इथे गुरं वगैरे भरपूर फिरतात. मग त्या गुरांमुळे आपल्या जागेला काही त्रास नाही व्हावा यासाठी, किंवा झाडांना वगैरे काही प्रॉब्लेम नाही व्हावा यासाठी. त्यानंतर आपण चारही बाजूने पूर्ण जागेला तार कंपाऊंड लावून घेतलं. लास्ट जो व्हिडिओ तुम्ही पाठीमागचे थोडा शॉर्ट पाहिलात ते पावसाळ्यातले होते आणि आता हा उन्हाळ्याचा टाईम आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये गवत काढणं तेवढं सहज होत नव्हतं. हे सर्व झाल्यानंतर तार कंपाऊंड झालं, गेट लावून घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम होतं जागा क्लीन करून घेणं. तसा आपला पूर्णच्या पूर्ण टेबलच प्लॉट होता, पण चारही बाजूने खूप गवत वाढलेलं, म्हणजे 4-4 फुटाचं गवत जागेमध्ये होतं. आणि पावसाळा असल्यामुळे आतमध्ये ट्रॅक्टर वगैरे येऊ शकत नव्हता. जसं ऊन पडलं आणि गवत पूर्ण पीक म्हणजे हे सुकून गेलं, तसं लगेचच मी JCP लावून पहिलं काम हे केलं की गवत पूर्ण क्लीन करणं आणि प्लॉट पूर्ण साफ करून घेणं. आणि प्लॉट साफ करून झाल्यानंतर पुढे आपण सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट केली की पाण्याची. कारण आपण बरीच झाडं पावसाळ्यामध्ये लावली होती, पण आता पावसाळा संपून गेला आहे आणि तिथे पाण्याची आवश्यकता होती. म्हणून मग पहिलं आम्ही पाण्याची सोय केली. आणि त्याचबरोबर आम्ही छोटं जे घर बनवतो इथे, त्या घराचे डिटेल्स मी तुम्हाला आत्ता नाही देणार. ते सगळ्यात मोठं असं सिक्रेट म्हणू शकतो, किंवा तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे की मी थोडं वेगळ्या वेचं घर बनवते. सो तो व्हिडिओ तुमच्यासाठी मी सेपरेट बनवेन. पण आता घर कुठून कसं किती मेजरमेंट बनवायचं आहे आणि त्याचबरोबर पाण्याचा सोय करायची होती. मग पाण्याच्या टाकीचं वगैरे मेजरमेंट घेणं हे काम सध्या सुरू होतं. आता इथे आपण पाण्याची टाकी ठेवण्यासाठी जो चौथरा लागणार आहे तो बनवून घेतोय. खरं तर चौथरा खूप मोठा झाला, एवढ्या चौथऱ्याची आवश्यकता नव्हती, पण असं होतं की टाकीसाठी प्रॉपर चौथरा असावा, त्यासाठी हा बनवून घेतलाय. आणि आपण पूजा वगैरे करून अशा प्रकारे आपल्या कामाचा श्री गणेशा केला होता. आता इथे ऑलमोस्ट टाकीचं काम पूर्ण होत आलं होतं, पण कित्येकदा असं व्हायचं की तिथे काम सुरू होतं, पण मला इथून तिथे सारखं जाणं काही पॉसिबल होत नव्हतं. त्यामुळे त्या काकांनी स्वतःहून सगळं काही काम इतकं परफेक्टली केलं की मला नाही लक्ष दिलं तरी काही हरकत नव्हती, असं होतं. त्यानंतर इथे आपली पाण्याची टाकी आली आहे. आपण 5000 लिटरची पाण्याची टाकी मागवली आहे. ही टाकी आपण डोंबिवलीतनं ऑर्डर केली होती. पाण्याची टाकी आपण 3 लेअर ऑर्डर केली आहे, कारण की इथे भरपूर ऊन असतं आणि उन्हामुळे टाकी तडकण्याची खूप शक्यता असते. त्यामुळे आपण 5000 लिटरची 3 लेअर टाकी ऑर्डर केली. ही टाकी आपल्याला होलसेल प्राईसने, म्हणजे होलसेल किंवा रिटेल वॉटेवर जे पण आहे त्या प्राईजने मिळाली आहे. ही टाकी आपल्याला 17,000 पडली आहे डिलेवरीसोबत. सो मला तरी वर्थ इट वाटलं, काही असं हे नाही वाटलं. आणि त्याचबरोबर या टाकीला 10 वर्षाची वॉरंटी आहे. 10 वर्षामध्ये टाकी कुठूनही तडकली किंवा काहीही इश्यू झाला तरी ती टाकी आपल्याला डायरेक्टली चेंज करून मिळणार आहे. त्यामुळे ही टाकी मी ऑर्डर केली. त्यानंतर हे प्लंबर दादा आहेत, त्यांना बोलवलं होतं. टाकी ज्या दिवशी आली ना त्याच दिवशी आम्ही प्लंबर दादांना बोलवलं, जेणेकरून टाकीमध्ये पाणी भरून ठेवलं की मग टेन्शन घ्यायची आवश्यकता नसते. रिकामी टाकी ठेवल्यानंतर कोणी घेऊन गेलं, काय झालं तर कोण ते गोष्टींचं पुढे हे करत राहील. त्यामुळे आम्ही टाकी पूर्ण पाणी वगैरे भरून घेतलं होतं.
सो इथे प्लंबिंगचं काम चालू होतं आणि प्लंबिंग करताना ते जे दादा होते ते टाकीच्या आतमध्ये घुसले होते. अगोदर तर मला वाटलं होतं हे आतमध्ये जातील कसे, पण ते बोलतात ना ज्याचं काम त्याला बरोबर कळतं. त्याचप्रमाणे त्यांनी त्या एवढ्याशा राऊंडमधलं परफेक्टली ते आतमध्ये गेले. त्यांनी पूर्ण प्लंबिंगचं काम कंप्लीट केलं आणि तोपर्यंत इथे हा जो दिसतोय हा त्या काकांचा छोटा मुलगा आहे तो देखील आला होता. मग तो आल्यानंतर मग आम्ही सर्वांनी मिळून ते काम कंप्लीट केलं. पाण्यासाठी जे जिथून आम्हाला प्लग्स हवे होते राईट लेफ्ट ज्या पण साईडला ते सर्वचे सर्व करून घेतलं आणि उरलेलं जे काम आहे जे आम्ही घर बांधल्यानंतर आहे त्यासाठी दादांना परत बोलवायचं आहे. प्लंबिंगचं काम कंप्लीट झालं लगेचच आम्ही पाण्याचा टँकर मागवून घेतला जेणेकरून पाण्याची टाकी फुल भरून ठेवावी. तर इथे सध्या तरी पाणी विकत घ्यावं लागते कारण की काही ऑप्शन नाही आहे. पाणी आपण बोरिंग वगैरे मारली नाही आहे कारण तेवढासा काही बजेट आपला नव्हता. आपण खूप लो बजेटमध्ये आपलं काम कंप्लीट करतो आहे आणि इथे आपलं पाण्याची टाकी फुल भरून झाली आणि त्यानंतर म्हटलं एकदा नळ चालू करून कुठून लिकेज वगैरे तर नाही आहे ना हे सर्व चेक करून घेऊया. सो त्यासाठी आम्ही हे पाणी चालू करून बघितलं. टाकी थोडं साईडलाच ठेवली आहे, मधोमध नाही ठेवली. त्यानंतर हे जे क्लिप्स आहेत हे आपले पावसाळ्यातले क्लिप्स आहेत जेव्हा आपण आपल्या प्लॉटवरती पूर्ण प्लांटेशन करून घेतलं होतं. यातली बरीचशी झाडं आता उन्हामुळे वगैरे मेली कारण पाणी नव्हतं आणि लक्ष द्यायलाही फार मला जाणं येणं होत नव्हतं. सो ही इतकी सर्व झाडं तेव्हा आपण ऑर्डर केली होती आणि सगळी झाडं आपण प्लॉटमध्ये लावून घेतली होती. यातली 5% म्हणजे 25% झाडं तरी उन्हामुळे मरून गेली आहेत, पण 75% झाडं अजूनही आहेत. सो त्यांचं सध्या काम चालू आहे. आणि पहिलंच झाड जे आपण लावलं होतं ते पारिजातकाचं म्हणजे प्राजक्ताचं झाड लावलं होतं. आपल्या मराठी माणसांच्या दारामध्ये प्राजक्त असणं हे मॅन्डेटरीज असं म्हटलं जातं. त्यामुळे सुरुवात आपण प्राजक्ताच्या झाडापासून केली होती आणि प्राजक्ताच्या बाजूलाच मी छान सुंदर सोनचाफ्याचं झाड घेतलं होतं. हे प्राजक्त आणि सोनचाफा दोन्ही झाडं आता मरून गेली आहेत, ती काही मला दिसत नाही आहेत कुठेच. त्यामुळे ही सर्व झाडं आपण लावायला सुरुवात केली होती. तर हा जो व्हिडिओ तुम्ही बघता हा आपला पावसाळ्यातला व्हिडिओ आहे. जेव्हा आपण जागा प्लॉट घेतल्या लगेचच एखाद महिन्यामध्ये आपण हे सगळं प्लांटेशन वगैरे करायला सुरुवात केली होती. कारण पुढे प्लांटेशन केल्यानंतर पुढचे 4-5 महिने खूप पाऊस पडत होता. यावर्षी पाऊस खूप एंडपर्यंत पडला आहे, त्यामुळे झाडांना पाणी खूप चांगल्या प्रकारे भेटत होतं. पण नंतर पाऊस थांबला आणि मग तिथे पाण्याची काही सोय नसल्यामुळे झाडांचं बरंच नुकसान झालं. तेव्हा प्लॉटमध्ये बघू शकता तुम्ही भयंकर गवत होता आणि पूर्ण पावसाळ्याचा वेळ होता. आता उन्हाळा असल्यामुळे जागेमध्ये अजिबात गवत वगैरे म्हणजे इतकं सुकं गवत होतं, त्यामुळे तो प्लॉट क्लीन करून घेणं मला शक्य झालं. आणि आजूबाजूला बघू शकता तुम्ही खूप सुंदर वातावरण, हिरवळ, खूप छान वाटतं तिकडे गेल्यानंतर. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. त्याचबरोबर माझ्या मागच्या व्हिडिओही तुम्ही बघितला आहेत, खूप व्ह्यूज येत आहेत, पण खूप सारी लोक आहेत जी फक्त व्हिडिओ बघतायत, सबस्क्राईब करत नाही आहेत. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझा जो पण व्हिडिओ मी अपलोड करेन तो पुढे बऱ्याच लोकांपर्यंत सर्क्युलेट होत जाईल. सो थँक्यू सो मच.